नमस्कार. रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मकर संक्रांत विशेष आज आपण मऊ आणि लुसलुशीत असे तीळ गुळाचे लाडू बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी लाडूचं योग्य प्रमाण कसं घ्यायचं आणि आपला पाक परफेक्ट कसा बनला पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि तुम्ही जर रसोईच्या गोडी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून सर्व रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. इथे मी जाड तळ्याचा पॅन घेतलेला आहे कारण आपली तीळ इथे जळली नाही पाहिजे. जर आपली तीळ इथे करपली तर लाडूची टेस्ट पण करपल्यासारखी लागेल, म्हणून आपल्याला जाड तळ्याचं भांड यूज करायचं आहे. इथे मी 2 वाट्या तीळ घेतलेली आहे. हिला आपण मंद आचेवरती खरपूस असं भाजून घेणार आहोत. तीळ आपल्याला ना हलकासा कलर चेंज होईल ना इतपत आपल्याला भाजून घ्यायची आहे. छान इथे असे टपोरे टपोरे दाणे झालेले आहेत. इथे तिळीचा कलर चेंज झालेला आहे आणि आपली तीळ इथे छान अशी भाजली गेलेली आहे. तर आता आपण हिला डिश मध्ये काढून घेऊया. इथे आपण 3/4 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. यांना मी छान खरपूस असं भाजलेलं आहे आणि त्यांची सालं काढून घेतलेली आहेत आणि वाटीच्या साहाय्याने ह्यांना क्रश करून घेतलेलं आहे. तर आपल्याला असे जाडसरच शेंगदाणे घ्यायचे आहेत. इथे मी हे पहिल्यापासूनच तयार करून ठेवलेले आहेत. आता आपण गुळाचा पाक करून घेऊया. ह्याच्यात मी 1 ते 1.5 टेबलस्पून तूप घेते आहे. लाडूला चकाकी यावी यासाठी मी ह्याच्यामध्ये तूप घालते आहे. इथे मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे. 2 वाटी तिळीसाठी आपण इथे 2 वाटी गूळ घेणार आहोत. या गुळाला मी चिरून घेतलेला आहे बारीक बारीक. आपल्याला ह्याचे खडे नाही घ्यायचे, आपल्याला चांगला असा चिरून घ्यायचा आहे गूळ, जेणेकरून पाकामध्ये हा गूळ पटकन वितळेल. आता आपण ह्याच्यात गूळ टाकूया. ह्याच्यामध्ये आपण 2 चम्मच पाणी टाकतोय. पाणी टाकल्याने काय होणार आहे, आपला गूळ जो आहे तो चिवट नाही होणार. आपण गूळ इथे चिरून घेतला होता म्हणून हा पटकन विरघळतो आहे. इथे गुळाचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण चेक करून घेऊ की पाक तयार झाला आहे की नाही. थोडासा पाक या पाण्यामध्ये घ्यायचा आहे. असा हा गोळा झाला पाहिजे. हा असा जेली सारखा होतो. ह्याचा गोळा करून बघायचा, ह्याचा गोळा बनतोय का. छान असा इथे गोळा तयार झालाय, म्हणजे आपला पाक इकडे तयार आहे. आता आपण इथे गॅस बंद करून घेऊया. लगेच आपल्याला इकडे तीळ घालायची आहे. शेंगदाणे छान असं हे मिक्स करून घेऊ आपण. हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. परत आपण इकडे गॅस चालू करून घेतलेला आहे. मंद आचेवरतीच आपल्याला ठेवायचा आहे. हा इथे आपलं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे. आता आपण लाडू वळून घेऊया. आपण हात पाण्याने ओले करून घेणार आहोत आणि मग लाडू वळणार आहोत. त्याच्याने जे सारण आहे ते आपल्या हाताला चिटकणार नाही आणि आपल्याला चटकाही लागणार नाही. परफेक्ट असा लाडू आपला तयार झालेला आहे.
सारण हाताला अजिबात गरम लागत नाहीये. सहज आपण लाडू वळून घेऊ शकतो. आपल्या इथे तीळ गुळाचे लाडू बनून तयार झालेले आहेत. परफेक्ट असा आपला पाक बनला होता. तुम्ही बघू शकता की एकदम गोल शेप मध्ये आपले लाडू इथे तयार झालेले आहेत. या पद्धतीने तुम्ही हे लाडू नक्की करून पहा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा की तुमचे लाडू कसे झालेले आहेत. आणि अजूनपर्यंत तुम्ही रसोईच्या गोडी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. असेच रसोईच्या गोडी सोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा. तर चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय बाय.